संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून माहितीत तिढा निर्माण झाला होता। नाराज शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर रात्रीच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर समीर सत्तार आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता। मात्र आज सकाळी 10 वाजता समीर सत्तार अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळते। महायुतीने या जागेवर भाजपचे सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज होते। जी चर्चा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला वेळ दिला, सर्व आमच्या ज्या अडीअडचणी होत्या आमच्या जिल्ह्याच्या त्या सर्व जाणून घेतल्या। त्याच्यावर पुढची राजनीती करताना कुठेही समन्वयाने महायुतीचा धर्म दोघांनीही पाळावा, आम्हीही पाळावा, त्यांनीही पाळावा। माझ्या मतदारसंघासहित जिल्ह्यामध्ये समन्वयाने दोघांनीही राहावं अशा सूचना ते खाली देतील। आणि आमच्या साहेबांनी आम्हाला काल जे बोलणार मी तुम्हाला कालच बोललो, आजच्या या परिस्थितीमध्ये आता उद्या मी माझा फॉर्म विड्रॉल करणार। माझ्या पूर्ण व्यथा, पूर्ण माझ्या जी काही अडीअडचणी होत्या, जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले, मुख्यमंत्री देऊ लागले, कोणताही आश्वासन, कोणताही मी त्यांच्याकडून शब्द घेतला नाही। शेवटी मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे आहे, मी महायुतीचा आमदार आहे याची सर्व जाणीव त्यांना तंतोतंत दिली। आम्हाला जो खालच्या लेवलवर त्रास होत होता त्या त्रास होणार नाही याची गॅरंटी त्यांनी दिली।